नमस्कार मित्रांनो. आज आपण पवित्र पोर्टलवरती जी नोटीस अपडेट झाली ते आपण त्या नोटीस मध्ये काय काय दिले इन्फॉर्मेशन आणि किती वॅकन्सी भरणार आहे गव्हर्नमेंट आणि किती वॅकन्सी पहिली तर 5वी पर्यंत किती वॅकन्सी असेल, 5वी तर 8वी पर्यंत किती असेल, 9वी तर 11वी 9वी 10वी 11वी 12वीला किती वॅकन्सी असेल ते आपण या नोटीस मध्ये सर्व बघणार आहे. बघा मित्रांनो, हे प्रेस नोट आहे. तर बघा त्याच्यात आपल्याला प्रेस नोट दिसते. याच्यात आपल्याला पवित्र पोर्टल शिक्षक सेवक भरती 2022. तर सुरुवातीमध्ये या नोटीसचं बघा डेट काय दिले, 5/2/2024. ही नोटीस तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पवित्र पोर्टलची वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हे बघू शकता. तर मित्रांनो बघा, याच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यात किती आणि कॅटेगरी वाईज कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी अनाउन्समेंट केले गव्हर्नमेंटने आणि किती टक्के पद भरले जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक पदभरतीसाठी शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. म्हणजे जे 2022 मध्ये ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते, ही जी एक्झाम घेतली गेली होती गव्हर्नमेंटने 2022 मध्ये, ती आपल्याला त्याच्यात किती कॅन्डिडेट होते आणि किती कॅन्डिडेट पात्र झाले ते आपण या नोटीस मध्ये आणि सर्व इन्फॉर्मेशन दिले. कारण ते आज लास्ट दिवस आहे. उद्यापासून जे तुम्हाला पवित्र पोर्टल थ्रू तुम्ही विदाउट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू सर्व तिथे ऑप्शन देणार आहेत. आपण तिथे लॉग इन केल्यानंतर आपल्याला ते पोर्टल वरती जाऊन ते सर्व आपल्याला लॉक करता येणार आहे ऑप्शन. तर मित्रांनो, घाई करायचं नाही. ऑनलाईन पोर्टल आहे ते चालेल, पण त्याच्यातही डेट दिली असेल. आपल्याला आधी प्रेफरन्स द्यायचंय, नंतर आपल्याला लॉक करायचं ऑप्शन, ते पण सर्व त्याच्यात या नोटीस मध्ये इन्फॉर्मेशन दिले. तर मित्रांनो, सदर ऑनलाईन चाचणी ही दिनांक 2022 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. त्याच्यात एकूण विद्यार्थी किती होते, 2,39,730 उमेदवार होते, नोंदणी केली होती. आणि त्यापैकी पात्र किती विद्यार्थी झाले होते एक्झाम साठी, 2,16,443 एवढे विद्यार्थी पात्र झाले होते. त्याच्यात आपल्याला शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मधील प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन शाळांतील इयत्ता 1ली ते 12वी करिता शिक्षक या रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेले पदे व त्यासाठी शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदाची भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो बघा, अभियंतादाराने जे आता काय म्हटलंय, जे गुण मधील प्राप्त गुणाच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक व स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन शाळेतील 1ली ते 12वी करतात तर शिक्षक सेवक जे पद भरले जाणार आहे ते मित्रांनो बघा, याच्यात आपलं या कामी काही जून 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदू नामावली तपासणी करण्यात आली होती. तर बिंदू नामावली तपासणी केल्यानंतर त्यानंतर बिंदू नामावलीच्या संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. यास्तव जिल्हा परिषदेचा 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेमध्ये सध्या 70% रिक्त जागावर भरती केली जाणार आहे. गव्हर्नमेंटने काय केलं, भरपूर आता प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता. आता भरपूर मुलांनी रिकरेक्शन साठी, बिंदू नामावली करेक्शन साठी त्यांनी भरपूर प्रश्न केले होते गव्हर्नमेंटला. ते गव्हर्नमेंटने काय केलं, जास्त जिल्हा परिषदेला 10% रिक्त जागा ठेवली त्यांच्यासाठी. कारण ते भरपूर प्रश्न त्यांचं मांडणी केली होती. त्याच्यानुसार त्यांनी गव्हर्नमेंटने काय केलं, 10% रिक्त ठेवले गेले, त्यांचे राखीव ठेवले गेले आणि त्याच्यापैकी आपल्याला 70% रिक्त जागे भरली जाणार आहे असं म्हटलं या नोटीस मध्ये. सर्व आरक्षणाचे बिंदू नामावली मागास वर्ग कशाकडून तपासले घेतलेले आहेत. जर आधी जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या भरती त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील. तरीही 10% जागा राखून ठेवलेल्या आहेत, त्यावर यथावकाश निर्णय घेण्यात येईल. बघा मित्रांनो, आता गव्हर्नमेंटने काय म्हटलंय, जर आधी जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची किंवा त्या कॅटेगरीचे वॅकन्सी 2017 मध्ये भरली गेली असेल
आधी त्या कॅटेगरीला आता आजची डेटमध्ये किती वॅकन्सी येणार आहे? कमी येणार आहे. कारण आधी भरले गेले असेल 2017 मध्ये जेवढे कॅटेगरी वाईज भरले गेले होते, तेव्हा जास्त जागा भरले गेले असेल, तर त्याच कॅटेगरीला 2024 मध्ये आता प्रेफरन्स देण्यासाठी त्या कॅटेगरीला कमी वॅकन्सी येतील. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. आता खाजगी शैक्षणिक संस्था रिक्त पदे पोर्टल मार्फत भरण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, लेखी पत्र वेळोवेळी गव्हर्नमेंटने काय केलं होतं? अपडेट केलं होतं. लोकांपर्यंत पोहोचवलं होतं. नोटीस दिली होती त्यांनी. व्हिडिओ कॉन्फरन्स पण केली होती. लेखी पत्र पण पाठवलं. त्यानुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे त्यांनी गव्हर्नमेंटने काय केलं होतं? खूप प्रयत्न केले, कारण जास्तीत जास्त जागा यावं म्हणून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कळवले. तर मित्रांनो बघा, शासन पत्र 25/1/2024 व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र 28/1/2024 नुसार सेमी इंग्रजी शाळेकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकासाठी मागणी घेण्यात आली आहे. तर ते पत्र काढले होते, त्याच्यात त्यांनी हे जुनं पत्र आहे. जुनं हे आपण समजा पुढचं बघू बा. त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमधील इंग्रजीच्या बळकटी करण्याकरता साधन व्यक्तीची नियुक्ती करण्याच्या विषय संदर्भात शासनाने निर्देश केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शाळेत एक या प्रमाणात, परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक प्रमाणात पदे राखून ठेवली आहेत. आता राखीवपणा त्याच्यात तुम्हाला हे समजतंय, तर तुम्ही हे नोटीस तुम्ही रीड करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला. आता बघा, एकंदरीत या भरती प्रकार बाध्य बिंदू नामावली अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयाबाबत एकमेकाविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत होत्या. आता काय केलं होतं? प्रत्येक मुलांनी किंवा अभियुक्तधाऱ्यांनी काय केले होते? बिंदू नामावलीच्या अथवा विविध शिक्षक प्रवर्गाच्या सर्व विषयाबाबत एकमेकाविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे केली होती. वारंवार सादर होत होते. समाज माध्यमावर काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून अभियुक्तदारामध्ये संभ्रम निर्माण केला गेला जात होता. परंतु अशा कोणत्याही दबावाचे अथवा खोडसाळपणाचे जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासनीय व शासनाच्या विविध विषयाचे धोरण याचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आता जे भरपूर प्रश्न अभियुक्तदारांनी भरपूर प्रश्न केले होतं गव्हर्नमेंटला, तर त्यांनी सर्व भरपूर प्रश्न केला होता. माझं काही वेळा चुकीची माहिती प्रसारित करून, कारण सोशल मीडियावरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, कोणी काय असं भरपूर ज्यांच्या मनात आलं तसं त्यांनी मेसेज केला आणि लोकांमध्ये जे धारक होते त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. तर गव्हर्नमेंट आता त्याचं सर्व प्रत्येकांनी जसं प्रश्न केलं होतं तसं त्यांनी उत्तर पण दिले. या दरम्यान अयोग्य भाषे वापर अथवा खोडसाळपणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्ती संदेश दुर्लक्षात आले आहेत. म्हणजे जसं त्यांनी मेसेज करत होते ते आता जे अभियुक्तधारक आहेत ते समजून गेले आणि त्यांनी काय केलंय, मग ते सोशल मीडियाला दुर्लक्ष केलंय. जसं नोटीस आली ते नोटीस रीड केलं. आता जसं तुम्हाला नोटीस दाखवते, या नोटीसमध्ये सर्व त्यांनी एक्सप्लेन केलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारचे सहयोग संदेश स्वतः आयुक्त तसे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनपर उत्तरे दिली आहे. आता जसं सोशल मीडियावरती कोणी व्हिडिओ कसं त्याच्याबद्दल त्यांनी व्हिडिओ टाकला असेल, जे अभियुक्तधारक असेल त्यांनी रीड केलं असेल, त्यांनी प्रश्न केले असेल गव्हर्नमेंटला, तर मग त्यांनी काय केलं होतं, किंवा काही लोक असेल त्यांच्या मनात असं आलं असेल, त्यांनी काय केलंय, प्रश्न केले होते त्यांनी, तर आयुक्त तसे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय केलं, मार्गदर्शनपर उत्तरं दिली आहे. नेक्स्ट पॉईंट बघू मित्रांनो. पवित्र पोर्टल जाहिरातीची कारवाई पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदेच्या किती आहे? 34 जिल्हा परिषदेचा 12,522 हे 18 मनपा जिल्हा परिषद किती आहे? 12,522 आहे जागा. तर 18 मनपाच्या आणि 2,951 82 नगरपालिकेच्या किंवा परिषदेच्या आणि 477 व 1,123 ही खाजगी शैक्षणिक संस्थांच्या एकूण किती? खाजगी शैक्षणिक संस्थेच्या 5,728 असे एकूण
21,678 रिक्त पदाची भरती मागणी नोंदवण्यात आली आहे. आता जेवढे तुम्हाला जागा आहे पवित्र पोर्टलला दिले ते खाजगीकरण आणि गव्हर्नमेंट आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि हे नगरपालिकेचे किती वॅकन्सी आहे त्यांनी ते टोटल दाखवले. एकूण एकूण 21,678 रिक्त पदाची भरतीची मागणी नोंदवण्यात आली. आता टोटल वॅकन्सी किती भरली जाणार 21,678. कारण गव्हर्नमेंट नोटीस मध्येच त्यांनी अनाउन्समेंट केले की एवढे वॅकन्सी भरली जाणार. टोटल किती असेल भरतीचं एकूण किती असेल 21,678 जागा भरली जाणार. तर बघा मित्रांनो, आता पवित्र पोर्टल जाहिराती रिक्त पदाचे तपशील पुढील प्रमाणे जाते. आरक्षण निहाय रिक्त पदे असतील. आरक्षण निहाय रिक्त पदे आता कोणकोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी अनाउन्समेंट केली आहे आणि कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी अनाउन्समेंट केली गव्हर्नमेंटने. तर बघा आरक्षण निहाय रिक्त पदाची आता अनुसूचित जातीचे वॅकन्सी किती अनाउन्समेंट केले गव्हर्नमेंटने 3,147. आणि अनुसूचित जमातीसाठी किती अनाउन्समेंट केले त्यांनी 3,542. आणि विमुक्त जाती अ साठी 862, भटक्या जमाती ब साठी 404, भटक्या जमाती क साठी 582, भटक्या जमाती ड साठी 493. विशेष मागास प्रवर्गासाठी त्यांनी 290 अनाउन्समेंट केले. इतर मागास प्रवर्गासाठी 4,024 आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकसाठी त्यांनी 2,324 जागा अनाउन्समेंट केले. तर आता बघा ओपन साठी किती आहे, खुला प्रवर्गासाठी किती असेल, ओपन साठी 6,170 याप्रमाणे आहेत. म्हणजे टोटल किती झाले हे 21,000. कारण हे कॅटेगरी वाईज आहे, तर कॅटेगरी वाईज हे आपण टोटल केलं तर 21,678 पदे भरले जाणार. तर मित्रांनो बघा गटनिहाय रिक्त पदे. आता गटनिहाय जसं तुम्हाला बोललो होतं 1 ते 5 ला किती वॅकन्सी आहे, 6 ते 8 ला किती वॅकन्सी असेल, 9 ते 10 ला किती वॅकन्सी असेल आणि 11 ते 12 ला किती वॅकन्सी असेल. आता किती भरले जाणार ते आपण बघू. 1 ते 5 पर्यंत 10,240 असेल. बघा मित्रांनो 1 ते 5 साठी 10,240 वॅकन्सी भरली जाणार आहे. 6 ते 8वी पर्यंत 6वी ते 8वी पर्यंत किती 8,127 जागा असेल. आणि 9वी ते 10वी साठी 2,176 आणि इयत्ता 11वी साठी 11वी 12वी साठी 1,135 याप्रमाणे जागा भरली जाणार आहे. आता त्याचं माध्यम निहाय रिक्त पद असेल. कारण कोणत्या विषयाला किती आता ते आपल्याला पुढचं माध्यम निहाय रिक्त पदे बघायचं. बघा याच्यात आपल्याला दिले मराठी साठी 18,373 माध्यमिक रिक्त पदे असं म्हटलं बरं का. त्याच्यात मराठीचे किती असेल 8,373 असेल. इंग्रजीचे किती असेल 931. उर्दू भाषेसाठी किती असेल 1,850. हिंदी भाषेसाठी किती असेल 410. गुजरातीसाठी 12, कन्नडसाठी 88, तामिळसाठी 8, बंगालीसाठी 4, तेलुगू 2 याप्रमाणे वॅकन्सी अवेलेबल असेल. विषय बघायचे. तर बघा पुढचं पद भरती प्रकार रिक्त पदाची मुलाखती शिवाय आता इथे तुम्हाला काय बघायचंय विदाऊट इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू हे तुम्हाला 2 ऑप्शन असेल. आता गव्हर्नमेंट किती वॅकन्सी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये भरली जाणार तर त्याच्यात दिले 16,700. बघा मुलाखती शिवाय म्हणजे 16,799 जागा विदाऊट इंटरव्ह्यूचे असेल. म्हणजे हे इंटरव्ह्यू घेतले जाणार, डायरेक्ट सिलेक्शन होईल. आणि मुलाखतीमध्ये 4,879 जागा हे मुलाखती करून भरले जाणार याप्रमाणे आहेत. आता नेक्स्ट पॉईंट बघू. पदभरती बाबत उमेदवार पोर्टल प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक युजर व मॅन्युअल देण्यात आले आहे. तसे उमेदवारांना SMS द्वारे देखील कळवण्यात येईल. आता तुम्हाला पोर्टल प्राधान्यक्रम आणि युजर आणि मॅन्युअल देण्यात आले तर म्हणजे तुम्हाला SMS द्वारे अपडेट देतील गव्हर्नमेंट देणार अपडेट. कारण तुम्हाला SMS तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल, तुमची जी ईमेल असेल त्याच्यावर तुम्हाला अपडेट देणार आहे गव्हर्नमेंट. तसं मित्रांनो बघा उमेदवार लॉग इन करण्यासाठी कोणत्या वेबसाईटवर यायचं टेट 2022 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर यायचंय तुम्हाला. इथे येऊन तुम्ही या वेबसाईटला टॅप करायचं आणि पुढचं प्रोसेस चालू होईल तुमचं.
भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. आता काय काय करायचं आपल्याला, या साईटवरती जायचं, आपल्याला भेट देऊन आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करायचं. जनरेट करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला पदनिहाय पसंती क्रम नमूद करण्यासाठी सुविधा आपल्याला देतील ते. पुढची तारीख पण दिली त्यांनी. पसंती क्रम साठी आपल्याला 8/2/2024 रोजी करायचं आहे. त्याची लास्ट डेट काय दिली, उमेदवारांची पसंती क्रमाची लास्ट डेट काय दिली, 9/2/2024 पर्यंत दिली. मुदतीतच लोक करणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला बघा, जर आता मुदत भरपूर दिली, आता 8/2 आणि 9/2 हे तुम्हाला लास्ट मुदत दिले, तर बघा तुम्ही मित्रांनो, तुम्हाला भरपूर व्हिडिओ येतील, तुम्ही असं करा तसं करा. नाही, आपण एकदा सर्व डिटेल रीड करायचंय. सर्व डिटेल रीड केल्याशिवाय आपण त्याच्यात भरायचंच नाही. कारण एकदा मिस्टेक झाली, ते लॉक झालं, तर आपल्याला ते पुढचे प्रॉब्लेम येणार. मग तुम्हाला ते टेक्निकल इश्यू येणार. मग तुम्हाला तिथे जी वेबसाईट आहे, तिथे गव्हर्नमेंटचं तिथे हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुम्हाला सर्व हे करावं लागतील. मग आधीच तुम्ही सावधान व्हायचं आणि व्यवस्थित तुम्ही पसंती क्रम जनरेट करायचंय. पुढचं बघा मित्रांनो, आता काही जे 2017 मध्ये भरती झाले होते, पात्र होते, गैरहजर होते, रुजू न झालेले होते, रिक्त पदाची जी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगितीचे आदेश आहे. आता जे त्यांनी काय केलं होतं, यादी शिफारससाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. उच्च न्यायालयामध्ये खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल आहे, म्हणून ते त्यांनी नियुक्तीचे आदेश स्थगिती देण्यात आली. पुढचं बघा मित्रांनो, हे जुनं आहे. हे जुनी अपडेट आहे. आता नवीन अपडेट आपल्याला ही बघायचं आहे. आता 29/11/2023 ते 30/11/2023 रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेले माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाच्या जागा व तेथे प्रवर्तित समांतर आरक्षणा व्यतिरिक्त मधून करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. शासन मान्यतेनंतर कारवाई करण्यात येणार. आता बघा, ही जर तुम्ही सर्व नोटीस कुठे बघायचं, वेबसाईटला जायचं. जिथे तुम्हाला मी ती वेबसाईट युट्यूबच्या खाली तुम्हाला मी माझ्या चॅनलच्या खाली तुम्हाला देणारच आहे. तर या पोर्टलवरती जायचं, ही नोटीस तुम्हाला सर्व दिसेल. तर मित्रांनो, ही बघा, ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून यामध्ये तंत्रज्ञानाचे देखील मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे काही टप्प्यावर काही तात्पुरती अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचे निराकरण करण्याची प्रशासकीय तांत्रिक व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयुक्त मार्गाचा वापर करा. म्हणजे त्यांनी सर्व तयारी करून ठेवली गव्हर्नमेंटने. काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ईमेल आयडी पण दिली त्यांनी. ईमेल आयडी, या ईमेल आयडी वरती तुम्ही मेसेज करायचं किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ऑफिसला व्हिजिट द्यायचं, किंवा तुम्ही त्याला गव्हर्नमेंटला तुम्ही मेसेज करत असेल तर तुम्ही ग्रुपला मेसेज करायचं नाही. कारण जोपर्यंत गव्हर्नमेंट रीड करणार नाही, तिथला अधिकारी रीड करणार नाही, तोपर्यंत तुम्ही कुठेच ग्रुपला सेंड करायचं नसं त्यांनी या नोटीस मध्ये दिले. जर त्याचे निराकरण झालं असेल तर तुम्ही पाठवू शकता, कुठे सोशल मीडियावरती कुठेही तुम्ही ते पत्र पाठवू शकता. पण जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करायचं, फक्त गव्हर्नमेंटलाच ईमेल करायचं किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ऑफिसला जाऊन व्हिजिट देऊ शकता. आणि मित्रांनो, सर्व व्यक्तदारांना माझ्या वतीने शुभेच्छा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन चांगली तुम्हाला वाटली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.